10वी बोर्डाच्या पेपरला येणारा वर्ग समीकरण ह्या चॅप्टरवर एक अशा प्रकारची कृती येऊ शकते. तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा असा प्रश्न विचारला जातो. मी एक वर्ग समीकरण आहे, माझे सामान्य रूप डॅश डॅश आहे, म्हणजे त्या बॉक्समध्ये त्याचं सामान्य रूप काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. माझी मुळे 5 व 12 आहेत. माझ्या मुळांची बेरीज, म्हणजे आत्तावरती जे 5 व 12 दिलं होतं त्या मुळांची बेरीज किती येईल ती बेरीज त्या बॉक्समध्ये लिहायची. माझ्या मुळांचा गुणाकार म्हणजे 5 आणि 12चा गुणाकार किती येणार आहे तो त्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. आणि माझे वर्ग समीकरण, आता ती जी आपण बेरीज केली होती आणि जो गुणाकार केला होता त्याचा वापर करून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे, त्याच्या स्वरूपावरून, त्याच्या सामान्य रूपावरून, आणि ते त्याच्यामध्ये लिहायचं. आत्ता जो मी तुम्हाला प्रश्न दाखवला होता सोडविलेला, त्याचा जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मी खाली लिहिलेलं आहे. तर मी एक वर्ग समीकरण आहे, माझे सामान्य रूप, आता वर्ग समीकरण लिहिण्याचं जी सामान्य रूप असतं ते असतं ax चा वर्ग प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे याच रूपामध्ये वर्ग समीकरण तुम्हाला तयार करायचं असतं. तर आता वर्ग समीकरणाची मुळे 5 व 12 आहेत, म्हणजे 5 व 12 यांची बेरीज किती येणार 17, आणि 5 आणि 12चा गुणाकार केल्यावर किती येतो 60. तर त्यासाठी वर्ग समीकरण तयार करताना एक्सचा वर्ग, नेहमी तिथं एक्सचा वर्ग असतं, एक समोर एखादी व्हॅल्यू असते किंवा काही वेळेस नसते, पण इथं तुम्हाला मूळ काय दिलेलं आहे, बेरीज किती दिलेली आहे 17. तर 60 जो आहे त्याचा गुणाकार असा करायचा की त्याची बेरीज किती आली पाहिजे 17 आली पाहिजे. तर आपण 5 आणि 12चा गुणाकार केला तर त्याची बेरीज किती येते 17 येते. 12 पंची 60, आणि त्या दोघांची 12 आणि 5ची बेरीज केल्यावर किती येते बरोबर 17. आणि मग तिथं 17x वर्ग प्लस 17x प्लस 60 बरोबर 0 अशा प्रकारे वर्ग समीकरण तिथं लिहायचं.